हाय एव्हरीवन आणि हॅपी फ्रायडे सगळ्यांना. मी कालच्या माझ्या एका स्टोरीमध्ये माझं एक पर्पल कलेक्शनचं फुल फोटो ठेवला होता आणि त्या फोटोमध्ये आय थिंक 1, 2, 3, 4, 5, 6 प्रकारची फ्लॉवरचा तो एक रॉ प्रोसेस होता. असं म्हटलं जातं की फायनल प्रोडक्ट बघायला कोणालाही आवडतं, पण ते फायनल प्रोडक्ट घडवण्यासाठी ज्या काही प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं, ती प्रोसेस मला हवी होती माझ्या स्वतःसाठी आणि ते मी फार आधी स्वप्न पाहिलं होतं, की मला जी फुलं बनवायची असतील, त्या फुलांचं ते पेटल्स माझ्याकडे कशा स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे आणि म्हणूनच तो काल माझा एक छोटासा प्रयत्न होता. पण आता झाला प्रॉब्लेम असा आहे, की मी एक फूल त्याच्यामध्ये असं माझं हाफ ठेवलं होतं. आता ह्या पाकळीमध्ये मी ही अशी व्हाईट कलरची वायर जॉइन केलेली आहे आणि ह्या सेम पेटलला मी ही अशी गोल्डन कलरची वायर ॲड केलेली आहे. का? तर मला माझा धागा हा 8 पाकळ्यांसाठी वाचवायचा आहे. पण आता मला नाही वाटत, की ह्या 8 पाकळ्यांमध्ये हा थ्रेड होणार आहे की नाही. बिकॉज मला माझं फूल हे असं छान आकाराने बल्की, ह्यूज दिसायला पाहिजे असा हा माझा आग्रह होता. पण आता तो आग्रह मला असा वाटतं, की तो कुठेतरी कमी पडणार आहे जस्ट बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ यार्न. पण येस आणि मी हे काल ॲक्चुअली असंच ट्राय करत होते, की मला कोणत्या हुक्सने माझं यार्न हे फूल खूप छान असं दिसणार आहे बल्की ह्यूज लाइक 3.5 एम-एम, 3 एम-एम, देन 2.5 एम-एम, देन 2 एम-एम. नंतर तर मी हा अक्षरशः 1.5 एम-एम घेतला. बट हा त्या धाग्याला जास्त सुटेबल नव्हता बिकॉज हा ऑलरेडी 4 प्लाय एम-एम आहे. पण मला आता हवा तर हाच आहे, पण आता याच्या रिप्लेसवर मी ह्याला हे नाही घेऊ शकत आहे. नो डाउट की मी या शेडमध्ये ऑलरेडी एक कार्नेशन खूप आधी बनवून ठेवलेलं आहे. ते कार्नेशन याच्यामध्ये ॲड करू शकते. पण माझं असं आहे की मला एक फूल ह्या पाकळ्यांचं त्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं आहे आणि प्रॉब्लेम झालेला आहे की हा धागा संपायला नको. बघूया आता पुढे काय-काय होतंय. सो असा होता माझा आजचा हा शेड्यूल आजचा. अजून बरेच पाकळ्या तयार करून ठेवल्या आहे. बघूया काय होतंय ते. बाय.